काय सांगता? अजून आषाढ तळायला घेतलाच नाही. माहीतच नाही आषाढ तळतात ते. अरे देवा! एवढे वर्ष झालं. 2010ला पहिली रेसिपी टाकली होती घारग्यांची आणि अजून तुम्ही घारगे तळायला देखील नाही घेतले. हे बघा कसे पुरीसारखे चेंडूसारखे टुम 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 फुगतायत. रेसिपी माहिती नसेल, व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्की बघा. चला तुम्हाला सांगते, आषाढ स्पेशल आणखी नवीन काहीतरी घेऊन येत आहे. छान आहे, मोठंसं आहे. काय होतं इथून पुढे आषाढ झाला, मग श्रावण झालं, भाद्रपद, गौरी, गणपती, दसरा, दिवाळी, तळ्याची धामधूम असते, रेलचेल असते. मग तुमचं काम सोपं करण्याकरता काहीतरी मस्त आहे, मोठं आहे. त्यामुळे गेस करा काय असेल. 5 लकी विनर काढणार आहोत आणि लकी विनरची नावं या शुक्रवारी दुपारी जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा अनाऊन्स करणार आहे. चला पटापट गेस करा. चला आता भोपळा शिजवून घेऊयात. तर इथे मी साधारण 400 ग्रामला थोडा कमी वजनाला हा भोपळा घेतलेला आहे. भोपळ्यावरच्या शिऱ्या, बिया या सगळ्या काढून घ्यायच्या आणि हा स्वच्छ काढून झाला की हा भोपळा आता फोडी न करता डायरेक्ट आपण वाफवून घेऊयात. तर कुकरमध्ये कुकरची जाळी किंवा असं स्टँड ठेवायचं. खूप पाणी नका घालू. यावर ही भोपळ्याची फोड ठेवायची. फक्त सालीला पाणी लागेल इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं. 1 इंचवर झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. लाल भोपळा व्यवस्थित वाफवून झाला. येस, हे बघा छान आतपर्यंत शिजला आहे भोपळा आणि त्याचा गरही छान निघेल. आता हे भोपळ्याची फोड काढूयात. ज्या तव्यामध्ये आपण हा भोपळा शिजवून घेणार आहोत त्याच तव्यामध्ये काढते. बघा हा इतका छान शिजतो ना. आणि भोपळा गरम गरम आहे याचा आपण असा गर काढून घेऊयात. सालापासून लगेच सेपरेट होतो. आणि भोपळा वायाही नाही जात. हे बघा हे साल किती सहज निघाला आणि अजिबात गर फार वाया गेला नाही. आता खाली जो गर आहे यामध्ये 1 कप गूळ घालते मी आणि हा गूळ चांगला यामध्ये विरघळवून घ्यायचा. मॅशर घ्यायचा आणि हे एकजीव करून घ्यायचं. आणि भोपळाचं आणि गुळाचं वजनी प्रमाण अगदी बरोबर आहे. डोळे झाकून तुम्ही हे फॉलो करू शकता. हे मॅश केलं ना की हे शिरा बिरा ज्या असतात ना त्या मोडतात आणि हे मिश्रण चांगलं गुळगुळीत आणि एकसंध होतं. त्यामुळे हे असं व्यवस्थित मॅश करून करून घेणं गरजेचं आहे. चला हे मिश्रण तयार आहे बघा. हे असं छान गुळगुळीत झालं पाहिजे. मिश्रण जितकं एकसंध होतं ना तितके घारग्यांना आवरण छान येतं आणि ते फुगायलाही छान मदत होते. हवं तर तुम्ही हे मिक्सरमध्ये एकत्र एकजीव करून घेऊ शकता किंवा मॅशरने मॅश करा. आता हे मिश्रण गरम गरम असतानाच आपण घारग्याचं पीठ मळूयात. हे सगळं मिश्रण काढायचं. पाव चमचा किंवा चिमूटभर जायफळ, चिमूटभर मीठ मिसळायचं आणि आता यामध्ये पाव कप म्हणजे 4 चमचे बेसन हेही कालवून घ्यायचं आणि अर्धा कप तांदूळाचं पीठ हे मिसळून घ्यायचं. तांदूळाचं पीठ आणि बेसन चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये गव्हाचं पीठ घालूया. 3 कप गव्हाचं पीठ लागतं पण मी आत्ता 2 कप घातलंय आणि वरण लागेल तसं ॲडजस्ट करत राहणार. आता याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा. आता ॲक्च्युअल ओरिजिनल घारग्यांची जी रेसिपी आहे जी जुन्या पाककृतींच्या पुस्तकात आहे ते तांदूळाच्या पिठापासून बनवले जातात. त्यामध्ये गव्हाच्या पिठाचा अंश नसतो आणि ते एकदमच खुटखुटीत असतात. हे तसं तुम्ही घारग्यांच्या ऐवजी याला पुऱ्या असं म्हणू शकता. चला इथे हे पीठ छान मळून झालं. हे बघा 3 कपला अगदी 2 चमचे पीठ कमी लागले. बाकी बरोबर ते बसलेलं आहे पीठ आणि छान घट्टसर झालंय. आता यावर आपली फुसफुस बाटलीतून थोडं तेल स्प्रे करूयात. madhurasrecipeclub.com वर खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिला त्यावर क्लिक करून ऑर्डर करा. झाकण ठेवूयात आणि किमान 10 ते 15 मिनिटं मुरण्याकरता ठेवूयात. चला आता इथे बरोबर 15 मिनिटं हे मुरण्याकरता ठेवलं. छान पीठ मुरलंय बघा.
एकदम घट्ट होती जेव्हा मळली तेव्हा. आता कणिक हलकीशी मऊ झाली. आता यातून एक मोठा उंडा घ्यायचा. हा चांगला एकजीव करून घेऊयात. हा असा एकसंध करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि पिठाचा अजिबात वापर न करता ही पोळी लाटून घ्यायची. तुम्हाला अगदीच लागलं गूळ आहे तो चिकटतोय पोळपाटला, फुसफुस बाटलीतून थोडंसं असं तेल स्प्रे करा आणि लाटून घ्या. पण पिठावर कधीच लाटायचं नाही. आता यावर थोडेसे खसखसही पेरते. आता तुम्ही कुठलीही पुरी करा, त्याला कधीच पिठाचा वापर करायचा नाही. मग ती साधी पुरी असो, घारगे असो, मसाला पुरी असो, ते लाटताना जर तुम्हाला बदाबद पीठ लावायचं गरज पडत असेल, याचा अर्थ मुळातच तुमची कणिक गंडली आहे, साफ फसली आहे. थोडं आणखी पीठ घालून ती घट्ट करून घ्या. दुसरी गोष्ट, जितकं जास्त पीठ त्याच्यात घुसतं ना, तितकं एकतर ते तळताना तेलामध्ये खाली उतरतं पीठ, तेल करपतं. आणि त्याच्यापेक्षाही पुढची गोष्ट म्हणजे पुरी किंवा घारगा खूप पचपचित आणि तेलकट होतो. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, कणिक छान तिंबली गेली, मळली गेली, पाण्याचं योग्य प्रमाण राहिलं ना, अजिबात पिठाचा वापर करायची गरज नाही. आता हे एकसारखं लाटलं गेलं, खूप जाड नाही आणि खूप पातळही नाही. याची पुरी करून घ्या. आता या पद्धतीने पुरी जरी पाडली तरी ती एकदा याच्यावर लाटणं फिरवायचं, म्हणजे ती एकसारखी होते, नाहीतर मग खूप जाड होते. ते ठेवायची. पुढची पुरी पण हलकीशी एकसारखी करूयात. चला, आता असे सगळे घारगे लाटून घेते. चला, इथे घारगे सगळे लाटून झाले. या प्रमाणामध्ये 34 व्यवस्थित गुटगुटीत घारगे तयार होतात. आता तळूयात. तेल व्यवस्थित तापलं पाहिजे, म्हणजे मग घारगे टुमटुमीत फुगतात. पण खूप कडकडीत तेलात नका तळू, कारण गूळ आहे, नाहीतर वा वा वा, बघा पहिलाच घारगा आहे आणि छान तळला गेला. वा, मस्त, एकदम बलून सारखा फुगला. तर हा बाजूला ठेवूयात. अजून एक तळूयात. तेलामध्ये सोडला की अलवार सगळ्या बाजूने असा प्रेस करायचा आणि तो घारगा फुगायला मदत होते. वा, बघा एकूण एक घारगा छान असा टुमटुमीत फुगतोय. वा वा वा. तर हा उलटवूयात. बघा काय सुरेख दिसतोय. क्या बात आहे. आणि जसं आपण पुरी तळताना एक बाजू एक वेळेसच तळतो, तसंच घारग्यालाही करायचं. आता हा जाळीवर. चला, माझा आषाढ तर उन्हाळ्यातच सुरू झाला. तुमचा आषाढ सुरू झाला की नाही, तळून झाला का नाही, प्लॅनिंग आहे का नाही, कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.